महाराष्ट्राचं मँचेस्टर बोलवलं जाणारं सिटी म्हणजे आपली महाराष्ट्रातली इचलकरंजी. या इचलकरंजी मधल्या एका व्यक्तीची ही म्युच्युअल फंड जर्नी आहे, जी तुमच्यासमोर मी मांडणार आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे त्यांचे जे क्वेश्चन विचारलेले आहेत, ऑलराइट, ते आपण ह्यामध्ये डिस्कस करणार. त्यातला वन ऑफ द महत्त्वाचा जो क्वेश्चन जो डिस्कस करायचा आहे, तो त्यांचा जो 1 सीआरचा जो टार्गेट आहे आणि त्याला घेऊन त्यांना तो एस-डब्ल्यू-पी जो प्लॅन करायचा आहे, सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन जो प्लॅन करायचा आहे आणि इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंगपणे स्टोरी फॉर्मॅटमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहे. सो व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल, काहीतरी तुम्हाला ह्याच्यामध्ये लर्निंग किंवा फायदा मिळत असेल, तर लाईक द्या. कारण लाईकमुळे YouTube अल्गोरिथमला पण कळतं, की हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्ससाठी. पहिलं तर माझं इंट्रोडक्शन करून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा तुमची जर्नी अजून सुरू झाली नसेल फॉर दॅट मॅटर, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी. सो फार मी ऑलमोस्ट 295 लोकांवर काम करतोय. तुमच्यावर पण काम करायला मी रेडी होणार आहे. ओके. काय नक्की असेल, मोठा कॉर्पस किती क्रिएट करायचा असेल, नक्की लिंकवरती क्लिक करा. मी तुमचे काम करण्यास रेडी आहे. ओके. या व्यतिरिक्त आपलं टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनल मस्ट जॉइन आहे. तर तुम्हाला इतर महत्त्वाचे अपडेट्स, न्यूज आणि इतरही माझ्या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. सो क्वेश्चन काय आलेला आहे, तो पहिला आपण नीट वाचून घेऊया. सो क्वेश्चन आलेला आहे वैभव जमदाडेंचा. ओके. ते म्हणतात आहे, की "नमस्कार सर, इचलकरंजीमध्ये मी राहतो. मी एक टेक्सटाईल युनिटमध्ये काम करत आहे." जसं मी म्हणालो महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे. तिकडे सगळे मेजर एक टेक्सटाईल हब आहे इचलकरंजीमध्ये. मी आताच 2026 मध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली आहे. सो पॉइंट नंबर 1, 2026 मध्ये त्यांनी सुरुवात केली आहे. जस्ट मे बी 8 महिने झालेले आहेत सुरू करून. एक सिप ही सुरू केलेली आहे आणि ती लमसम इन्व्हेस्ट पण करणार आहे. ओके. सेकंड फंड सिलेक्ट केलेला आहे. 2 फंड सिलेक्ट केलेले आहेत. एक तर फ्लेक्सी कॅप, दुसरा आहे मिड कॅप. माझं टार्गेट 1 सीआरचे कॉर्पसला बनवणं आहे आणि त्यातून नंतर एस-डब्ल्यू-पी सुरू करणार आहे. त्याबद्दल मला मार्गदर्शन करा. ओके. आता विशाल, इन दिस केस वैभवजी, तुमचा जर कमेंट जरा मला एक्सप्लेन करायचं असेल, तर इन दिस केस या कमेंटला मी जरा इकडे आणतो आणि पेस्ट करतो. सो तुम्हाला टप्प्या-टप्प्याने तुमचे पॉइंट्स पण मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. ओके. सो पहिली गोष्ट आपल्याला काय समजते, की वैभवजी, की तुम्ही तुमचं पहिलं तर एज सांगितलं नाहीये. ओके. एजवरनं कळेल, की तुमची रिटायरमेंट तुम्हाला कितपर्यंत घ्यायची आहे. सो एनिवेज मी गृहीत धरून चालतो तुमच्या फोटोवरनं अप्रॉक्सिमेटली तुम्ही 25 इयर्सचे 30 इयर्सच्या घरात असाल. ओके. सेकंडली तुम्ही हे नाही सांगितलंय, की तुमची सध्याची सिप किती चालू आहे. सिपची अमाउंट नाही चालू आहे. ओके. आणि फर्दर तुम्ही जे पण तुम्ही लमसम पण करणार आहे, त्याची पण अप्रॉक्सिमेटली अमाउंट काय असणार आहे. कारण या अमाउंट शिवाय आपल्याला 1 करोडचं टार्गेट कधी पोहोचेल ह्याची आयडिया आपल्याला ॲज ऑफ नाऊ तरी येणार नाहीये. ओके. सो पण तरी पण आपण रफ काही एस्टिमेट्स घेऊन चालू. मी म्हणेन की ₹5,000 ची तुमची सिप चालू आहे आणि मे बी वर्षातून तुम्ही मे बी ॲडिशनली मे बी 10,000चं तुम्ही लमसम कराल. ओके. असा रफली एक एस्टिमेट घेऊन चालतोय. सो आपण जर हे धरून चाललो 25 वयोगट, 5,000 ची सध्या सिप चालू आहे आणि वर्षातून एकदा 10,000 लमसम करणार आहे. सो टोटली आपण म्हणू शकतो की ₹70,000 ची मंथली टोटल इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टेड कॅपिटल आपल्या दर वर्षाला मार्केटमध्ये जाणार आहे. आता ह्याचा आपण घेऊन फक्त आपण कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटरमध्ये टाकला, की बाबा सुरुवातीचं प्रिन्सिपल 0, ॲन्युअल ॲडिशन 70,000. ओके. नंतर इयर्स टू ग्रो आपण धरून चालूया 20 वर्ष आणि ह्याला आपण 12% जरी धरलं, तर आपण हा टार्गेट जवळ-जवळ किती झाला? जवळ-जवळ 56 लाखाच्या घरात झाला. तर आपण 12% जर धरलं, जो नॉर्मल मार्केटचं रिटर्न देतं. पण जरा बेटर फंड सिलेक्शन केलं, ओके, चांगलं एकदम प्रॉपरली जर तुम्ही व्यवस्थितपणे गोष्टी सगळ्या केल्या आणि 15% जर धरायला गेलो, तर हा जवळ-जवळ 82 लॅक्स पर्यंत पोहोचतो. ओके. 82 लॅक्स पर्यंत पोहोचतो. परत ह्याच्यामध्ये मी स्टेप अपचं घेतलं नाहीये, पण ऑन एन एव्हरेज जर कोणी ₹5,000 च्या सिपनी जर सुरू करत असेल आणि त्याच्यामध्ये इव्हन लाइक 10% पण एक स्टेप अप, की 5 to 10% पण स्टेप अप सुरुवातीला जरी करत असेल, मला वाटतं विदिन 20 इयर्स तरी तुमचा टार्गेट हा जो 1 सीआरचा आहे, हा व्हेरी लाइकली येऊ शकतो. ओके. सो एक तर आपल्याला कळलंय, की 20 सीआरचा टार्गेट, 1 सीआरचा टार्गेट 5,000च्या सिपवरती आणि एक ₹10,000 मंथली लमसम, इयरली लमसमवरती आपल्या अप्रॉक्सिमेटली येऊ शकतो. ओके. सो कमिंग बॅक,
इकडे आता महत्वाचं हे तर आपलं सिपचा फॉर्मॅट सगळं झाला. पण आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये फंड सिलेक्शन वरती पण मी येतोच. 2 फंड सिलेक्शन मे बी ग्रोथ फेजसाठी ठीक आहेत. मे बी 2 मी 2 म्हणणार नाही. मे बी 3 एक फंड्स पर्यंत आपण जाऊ शकतो. पण 3 एक फंड्सचं सिलेक्शन तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकतात. वेगवेगळ्या कॅटेगरीचे करू शकतात. आणि ह्यामध्ये पण जेव्हा तुम्हाला फायनली तुमचा हा 1 सीआरचा पोर्टफोलिओ बनेल, प्रश्न पहिला हा पण विचारणं गरजेचं आहे, की मला 1 सीआर पण पुरेल का? ओके. 1 सीआर पण पुरेल का? कारण 1 सीआर जो 20 वर्षानंतरचं जर आपण इन्फ्लेशन ॲडजस्ट इन्फ्लेशन जर करायला गेलो, ते अप्रॉक्सिमेटली आजच्या तारखेचे रफली एक 50 लाख रुपये होऊन जातील. आजचे 50 लाख म्हणजे झाले किती? जर ह्याच्यावरती जर तुम्हाला एस-डब्ल्यू-पी लावायचा असेल, ओके. एस-डब्ल्यू-पीचे पहिले रूल्स काय ते समजून घ्या. सिंपल रूल्स काय ते समजून घ्या. एस-डब्ल्यू-पी मधनं विथड्रॉल किती करावा? 4% आयडियली विथड्रॉल रेट असेल, तर तुमचा फंड नुसता टिकेल नाही, वाढेल पण. सो 4% च्या वरती नो मॅटर व्हॉट तुमचा एस-डब्ल्यू-पी रेट नसला पाहिजे. सो 1 करोड वरचे 4% म्हणजे 4 लाख रुपये. 4 लाख हे 20 वर्षानंतर तुम्हाला जर टार्गेट असेल विथड्रॉलचा, म्हणजे आजच्या तारखेची सरासरी तुम्हाला ते ॲडजस्टेड टू इन्फ्लेशन हे 2 लाख रुपये म्हणजे महिन्याचे अप्रॉक्सिमेटली 15,000 रुपये नी तुमचा घर खर्च भागेल का? हा क्वेश्चन पहिला तुम्हाला विचारायचा. आजच्या तारखेला तुमचा घर खर्च किती आहे? मी तर घर खर्च पण नाही म्हणत. एस-डब्ल्यू-पीची अमाउंट किती असली पाहिजे माहिती आहे? इक्विव्हॅलंटची तुमची सॅलरी अमाउंट जी तुम्ही लास्टला तुमच्या 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी घ्याल तेवढी तुमची सॅलरी अमाउंट असली पाहिजे आयडियली. ओके. पण ठीक आहे. सिन्स आपण कॅल्क्युलेशन करतोय, तर त्यासाठी प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, की 1 करोड मध्ये 15,000 जर मला मिळणार असतील ॲडजस्ट टू इन्फ्लेशन आजच्या तारखेला, तर हे माझ्यासाठी ठीक-ठाक राहील का? ह्याचं मोस्टली आय थिंक सो उत्तर नाही असेल. सो त्यामुळे तुमचं 1 सीआरचं टार्गेट आहे, ह्याला पण तुम्हाला त्याप्रमाणे अपसाइडला रिवाईज करायला लागेल. ओके. आता ह्याच्यामध्ये एक सिंपलसा तुम्हाला एक रूल सांगतो. की आपल्याकडे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आपली किती असली पाहिजे? आपला पोर्टफोलिओ किती असला पाहिजे? एस-डब्ल्यू-पी सुरू करायच्या आधी पण. सो इन धिस केस लेट्स से माझा महिन्याचा घर खर्च ॲज ऑफ नाऊ ₹20,000 आहे. ओके. ₹20,000 चा माझा महिन्याचा खर्च आहे. ह्याला जर गुणुले केलं आपण 400 नी, तर ह्याचं उत्तर काय येणार? अप्रॉक्सिमेटली ह्याचं येणार किती? 4 2 जा 8 आणि हे झाले आपले 3 आणि हे 6 झिरो. ओके. सो अप्रॉक्सिमेटली 80 लाख रुपये तरी आपल्या फंड्समध्ये असले पाहिजे. पण महत्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा हे 20,000 मी काय धरलाय घर खर्च? मी आजचा घर खर्च धरलाय राइट? सो आपल्याला काढायचा आहे कधी 20 वर्षानंतर मला लागणारा घर खर्च त्याप्रमाणे माझी तेवढी अमाउंटचं माझं टार्गेट असला पाहिजे. करेक्ट? सो यासाठी मी काय करणार एक इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर जर तुम्ही Google केलात इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर त्याचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ऑलराइट. सो इन धिस केस आपली सेबीचीच एक वेबसाईट आहे इन्फ्लेशन कॅल्क्युलेटरची. जर मी तिकडे टाकलं की माझं करंट एक्सपेन्सेस ₹20,000 ओके. मला अॅन्युअल इन्फ्लेशन 7% धरून चाललोय आणि 20 वर्ष जर धरून चाललो, तर माझी फ्युचर कॉस्ट येते ₹77,400 ची. किती? ₹77,400 ची. सो इन अदर वर्ड्स जर मला खरंच जर मला प्लॅनिंग करायची असेल, तर मी म्हणणार राउंड फिगर घेऊन चाललो 80,000 माझा तेव्हा मला लागणारा घर खर्च असणार आहे. ओके. त्याला आम्ही 400चं मल्टिप्लायर देणार कारण तेव्हाचं कॉर्पस मला तेवढा असला पाहिजे राइट? सो 4 8 जा 32. ओके. 32 झालं इथे ॲड केलं आणि इकडे पुढचे झाले हे 6 शून्य. सो इन अदर वर्ड्स आपण म्हणू शकतो, की 3,20,00,000 रुपयाचा आपला कॉर्पस लागेल. जर मला इझिली 4% मला विथड्रॉ करायचं असेल आणि ॲट द सेम टाईम माझ्या फंडला पण वाढवायचं असेल तर. ओके. सो तरी पण ह्याचं आपण 3.2 सीआरचं जर आपण बघायला गेलो 3.2 सीआरचं 3, 4, 5, 6 गुणुले आपण 4% जर काढायला गेलो, तरी पण हे अप्रॉक्सिमेटली किती येतात आहे 12,80,000 भागिले 12 जर करायला गेलो, तर आपल्याला मस्तपैकी एवढं 80,000 नाही, ऑलमोस्ट 1,00,000 रुपयाचा आपल्याला घर खर्च मिळत राहील
रिटायरमेंटच्या हिशोबाने आणि नुसतं मिळत नाही राहणार, तर हा कॉर्पस पण, कारण ह्या कॉर्पसमधनं आपण 4%च काढतोय. अपेक्षित आहे की याची ग्रोथ जी आहे ही अप्रॉक्सिमेटली 12 to 13% असेल. सो उरलेला हा 6 to 7%चा जो आहे एनिवेज कंपाउंडिंग होत राहणार आहे. ओके. आय होप तुम्हाला हा क्लिअर हिशोब कळलेला आहे. ओके. तुम्हाला तुमचे हिशोब जर समजून घ्यायचे असतील तर नक्की तुमची अशी स्टोरी नीटपणे लिहून पाठवा. मी तुमचंही एनालिसिस करून तुम्हाला मच बेटर डायरेक्शन घेण्यासाठी एक व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुमचे आणत राहील. ओके. आता महत्त्वाचं म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एस-डब्ल्यू-पी. एस-डब्ल्यू-पी सुरू करतो ना, जेव्हा आपली टार्गेट अमाउंट पोहोचते ना, त्या टार्गेट अमाउंटला तेव्हा ऑफकोर्स फंड्सला परत ॲनलाईज करायला लागतं. काय करायचं, काय नाही करायचं. पण जेव्हा एस-डब्ल्यू-पी लेव्हलला पोहोचतो, तेव्हा आपला मेनली तर आपलं काय ॲडिशनल आपण सिप टाकत नाही. ॲडिशनल आपण लंप टाकत नाही. आपण विथड्रॉल फेजमध्ये जातो. सो विथड्रॉल फेजमध्ये थोडंसं कन्झर्व्हेटिव्ह जाणं गरजेचं आहे. सो इकडे नॉर्मली हे लोकं नॉर्मली काय करतात लोकं, की बकेट सिस्टम फॉलो करतात. ओके. 3 बकेट किंवा काही-काही लोकं एकदम सेफ्टीसाठी 4 बकेट पण फॉलो करतात. ओके. एक असते लिक्विड बकेट म्हणजे लिक्विड फंड्स आणि एक्सेट्रा. एक असते काइंड ऑफ फंड जे 9 to 12% काइंड ऑफ रिटर्न्स देतील आणि एक आहे आपले प्युअरली इक्विटी फंड ज्याची रिटर्न्स आपली अपेक्षित असणार की 15% वरती मिळावे. ओके. सो ह्या प्रकारे आपल्या कॉर्पसला डिव्हाईड करून ठेवणं गरजेचं आहे. सो ह्या ज्या बकेटमध्ये आहे, ओके, या लिक्विडच्या बकेटमध्ये नॉर्मली मार्केटची जर आपण सायकल बघितली 3 वर्षाची बेरिश सायकल असते आणि नंतर मग बुलिश होते. सो म्हणजे कधी वर्स्ट केस सिनारिओमध्ये ॲटलीस्ट या समजा आपण ह्याच्या अमाउंटमध्ये किती असले पाहिजे, तर 3 वर्षाचा लागणारा पैसा. ॲटलीस्ट 3 वर्षाचा लागणारा पैसा ह्या लिक्विड फंडच्या बकेटमध्ये असला पाहिजे. ओके. नंतर उरलेला पैसा ह्या बकेट्समध्ये त्या इक्वली डिव्हाईड असला पाहिजे. सो जेणेकरून काय होणार, की आपण जेव्हा एस-डब्ल्यू-पी सुरुवात करतो, आपण आपले इक्विटी फंड्समधनं काढत नाही. आपण आपले हे मिक्स हायब्रिड फंड्समधनं काढत नाही. आपण आपल्या लिक्विड फंडमधनं काढत जातो. ॲट सम पॉइंट ऑफ टाईम ही बकेट शून्य होणार. पण अगेन या बकेटचं परत निर्माण 3 वर्षानंतर या फंड्समधनं परत रिबॅलन्स करून इकडे परत त्याचं निर्माण होणार. सो इन अदर वर्ड्स 3 इयर्सची क्लॅरिटी आहे आपल्याला, राइट? पण ॲट द सेम टाईम 3 वर्ष नवीन पीक जन्माला येणार आणि ते नवीन पीक, पैशाचं पीक जे असणार ते परत आपण या बकेटमध्ये टाकत राहणार. सो अशा प्रकारे एक सिस्टमॅटिकली लाँग टर्ममध्ये रिटायरमेंट नंतर ही एस-डब्ल्यू-पीची प्लॅनिंग केली जाते. सुरुवातीला ह्या बकेट्स करायचे नसतात. सुरुवातीला अग्रेसिव्हली इक्विटी डिपेंडिंग तुमची रिस्क प्रोफाईल काय आहे. काही-काही लोक इव्हन डेट फंड्समध्ये पण जातात. अग्रेसिव्ह काइंड ऑफ मिक्सचर ऑफ डेट फंड्स, हायब्रिड फंड्स. पण सुरुवातीला माझं तर असतं, की बाबा इक्विटी फंड्समध्ये जेवढा आपल्याला पैसा दाबून टाकता येईल, त्याप्रमाणे आपले हे रिटर्न्स येत राहतील. ओके. तुमचेही असे काही क्वेश्चन्स असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी तुमच्या रिलेटेड व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेन. पण आजच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे, की कसं आपण आपले गोल्स क्लिअरली सेट करायचं. कसं आपण आपले एस-डब्ल्यू-पीचे बकेट्स ठेवले पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आजचा लागणारा जो खर्च आहे, तो 20 वर्षानंतरचा ॲडजस्टेड टू इन्फ्लेशन, इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर काय सांगतोय, हे पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. पण एनिवेज या सगळ्या जे टूल्स आणि ज्या गोष्टी आहेत, आपण रेग्युलरली प्रत्येक व्हिडिओजमध्ये आपण घेत राहूच तुमच्या क्वेशन्सला घेऊन, जेणेकरून तुम्हालाही तोंडपाठ होऊन जाईल, की कसं आपल्याला कॅल्क्युलेशन हे गोष्टी आपल्याला करत राहायच्या आहेत. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल एनिवेज बघा या सगळ्या गोष्टी करायला लाँग टर्ममध्ये कोणतरी व्यक्ती तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. मी तुमच्यावर काम करण्यास रेडी आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन केलं कशी ही जर्नी येणारे 30 एक वर्ष मी तुमच्यावर करण्यास रेडी आहे. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.